सुरुवात एका अगदी सामान्य अनुभवाने करूया. समजा आपण कपाटाच्या वरच्या खणाहून काहीतरी काढायचा प्रयत्न करत आहात किंवा गाडी चालवताना मागच्या सीटवरून बॅग ओढताय आणि अचानक खांद्याच्या वरच्या बाजूला एक तीव्र अशी सणसणीत कळ येते, जणू काही आत काहीतरी अडकतंय. असा अनुभव अनेकांना येतो. तर आज आपण याच अनुभवामागे दडलेल्या एका महत्त्वाच्या समस्येवर बोलणार आहोत. सुप्रास्पायनटस टेंडिनायटिस. नाव थोडं किचकट आहे, पण ही खांद्याच्या एका महत्त्वाच्या टेंडनला म्हणजे स्नायूबंधाला येणारी सूज आहे. आणि आज आपला उद्देश फक्त ही समस्या काय आहे हे सांगणं नाही, तर ती मुळात का होते याच्या खोलात जायचंय. अगदी. कारण वेदना हे फक्त एक लक्षण आहे, एक धोक्याची सूचना आहे. पण ती सूचना काय सांगतीये हे समजून घ्यायला आपल्याला खांद्याच्या रचनेकडे बघावं लागेल. आपल्या खांद्याला स्थिरता देणारे 4 महत्त्वाचे स्नायू असतात, ज्यांना रोटेटर कफ म्हणतात. सुप्रास्पायनेटस हा त्यातलाच एक. त्याचा टेंडन म्हणजे एका जाड दोरीसारखा भाग या स्नायूला दंडाच्या हाडाला जोडतो. अच्छा. आणि इथेच सगळा खेळ आहे बरं का. हा टेंडन एका नैसर्गिकरित्या अरुंद जागेतून जातो. या जागेला सब ॲक्रोमियल स्पेस म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर खांद्याच्या पात्यावरचं एक हाड आणि दंडाचं हाड यांच्यामध्ये असलेला हा एक छोटासा बोगदा आहे. खांद्याचा बोगदा. हे छान आहे. कल्पना करायला सोपं जातंय. चला तर मग या बोगद्यात ट्रॅफिक जॅम का होतो, म्हणजे ही समस्या का सुरू होते, याची कारणं पाहूया. सुरुवात कुठून करायची? याची अनेक कारणं आहेत, पण आपण सुरुवात सर्वात सरळ कारणांपासून करू, जी थेट आपल्या हालचालींशी संबंधित आहेत. याला आपण यांत्रिक कारणं म्हणू. यातलं पहिलं आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे अतिवापर. विशेषतः वारंवार हात डोक्याच्या वर नेण्याच्या ज्या क्रिया असतात त्या. म्हणजे ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीज. बरोबर. जसं क्रिकेटमध्ये बॉलिंग टाकणं किंवा बॅडमिंटन. हो, अगदी. खेळाडूंमध्ये हे सर्रास दिसतं. पण फक्त खेळाडूच नाहीत. एक पेंटर जो दिवसभर वर बघून भिंती रंगवतो किंवा एक सुतार, त्यांनाही हा धोका असतोच. आपण त्या खांद्याचा बोगदा या रूपकातून पाहूया. कल्पना करा की त्या बोगद्यातून टेंडनची गाडी सतत ये-जा करतीये. हो. जर ही ये-जा प्रमाणापेक्षा जास्त झाली तर गाडी बोगद्याच्या भिंतींना घासली जाणारच नाही का? बरोबर. आणि याचा परिणाम फक्त विशिष्ट व्यवसायातल्या लोकांवरच होतो का, की आपल्यासारख्या सामान्य माणसांवर पण? नक्कीच होतो. उंच कपाटात जड वस्तू ठेवणं, घराची साफसफाई करताना सतत हात वर खाली करणं, या साध्या वाटणाऱ्या क्रिया जर चुकीच्या पद्धतीने आणि वारंवार झाल्या तर हळूहळू ते घर्षण वाढतं. आणि मग दुसरं यांत्रिक कारण आहे अचानक झालेली दुखापत. म्हणजे तुम्ही पडलात, खांद्यावर थेट मार बसला किंवा एखादी जड वस्तू अचानक उचलली गेली तर? हो, तर त्या एकाच झटक्यात त्या टेंडनला इजा होऊन सूज येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे अतिवापर आणि अपघात ही 2 कारणं झाली. पण मला एक गोष्ट नेहमी वाटते. अनेकदा लोक म्हणतात, मी तर असं काहीच करत नाही, तरी माझा खांदा का दुखतोय? याचा अर्थ समस्या फक्त आपण काय करतो यात नाही, तर आपल्या शरीराच्या ठेवणीतही असू शकते. बरोबर? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच या चर्चेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा वेदनेचं मूळ कारण आपल्या सवयींमध्ये आणि शरीराच्या ठेवणीत म्हणजे पोश्चरमध्ये दडलेलं असतं. आणि यातली पहिली आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे चुकीची शारीरिक ठेवण. विशेषतः गोलाकार खांदे, ज्याला आपण राऊंडेड शोल्डर्स म्हणतो. म्हणजे कम्प्युटरवर काम करताना किंवा मोबाईल बघताना आपले खांदे जसे नकळतपणे पुढे झुकतात तसे. पण इतके लहानशा गोष्टीने खरंच एवढा फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. आपण आपल्या खांद्याच्या बोगद्याच्या उदाहरणाकडे परत येऊया. जेव्हा तुम्ही ताठ बसता तेव्हा तो बोगदा पूर्णपणे मोकळा असतो. पण जसे तुमचे खांदे पुढे झुकतात तसा तो बोगदा दोन्ही बाजूंनी दाबला जातो, अरुंद होतो. अच्छा, म्हणजे ती जागाच कमी होते. अगदी. आता त्याच अरुंद बोगद्यातून टेंडनला रोजची ये-जा करावी लागते. साहजिकच जागेअभावी तो सतत घासला जातो आणि हळूहळू त्याला सूज येते. हे एका दिवसात होत नाही, पण महिनोन्महिने, वर्षानुवर्षे या सवयीमुळे ती समस्या आतल्यात वाढत राहते. आणि याच संदर्भात स्नायूंच्या असंतुलनाचा पण उल्लेख आहे. त्याचा आणि या बोगद्याचा काय संबंध? त्याचा थेट संबंध आहे. आपल्या पाठीवर खांद्याच्या पात्याला म्हणजे स्कॅप्युलाला चिकटून काही महत्त्वाचे स्नायू असतात. त्याचं काम आहे त्याला स्थिर ठेवणं. पण आपल्या जीवनशैलीमुळे काय होतं? पाठीमागचे स्नायू कमकुवत होतात आणि छातीकडचे स्नायू ताठर होतात. यामुळे खांद्याचं पातं आपल्या जागेवरून थोडं पुढे आणि खाली झुकतं. याला स्कॅप्युलर टिपिंग म्हणतात. म्हणजे ते पातं एका बाजूला कलतं. हो, ते पुढच्या बाजूला झुकतं. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर तो बोगदा वरच्या बाजूने अजून खाली दाबला जातो.
म्हणजे आधीच खांदे पुढे झुकल्यामुळे बोगदा अरुंद झाला होता. आणि आता पाते पुढे झुकल्यामुळे तो अजूनच दबला गेला. बरोबर. त्यामुळे जरी एखादी व्यक्ती ओव्हरहेड हालचाली करत नसली तरी केवळ चुकीच्या पोस्चरमुळे त्या बोगद्यात टेंडनसाठी जागाच उरत नाही. म्हणजे बसण्याची चुकीची पद्धत या समस्येला थेट आमंत्रण देऊ शकते. पण अनेकदा असंही दिसतं की तरुणपणी त्रास होत नाही, पण 40-50 नंतर अचानक वेदना सुरू होतात. मग यात वाढत्या वयाचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. वयानुसार शरीरात 2 महत्वाचे बदल होतात. पहिला म्हणजे टेंडनची नैसर्गिक झीज. वयानुसार टेंडनची लवचिकता कमी होते, रक्ताभिसरण कमी होतं आणि ते कमकुवत होतात. आणि दुसरा बदल तो हाडांशी संबंधित आहे का? हो, आणि तो खूप महत्वाचा आहे. वयानुसार हाडांचीही झीज होते आणि काही वेळा हाडांची अनावश्यक वाढ होते. या वाढीव हाडांना ऑस्टिओफाइट्स किंवा सोप्या भाषेत बोन स्पर्स म्हणतात. आता कल्पना करा, आपल्या त्या खांद्याच्या बोगद्याच्या भिंतींवर जर आतल्या बाजूने टोकदार खडे वाढू लागले तर काय होईल? तर त्या बोगद्यातून जाणाऱ्या गाडीला म्हणजे टेंडनला ते सतत टोचतील. अगदी बरोबर. हे बोन स्पर्स त्या अरुंद जागेला आणखी अरुंद करतात आणि टेंडनवर थेट दाब निर्माण करतात. त्यामुळे अतिवापर, चुकीची ठेवण आणि आता हे वयानुसार होणारे बदल या सगळ्यांचा परिणाम एकाच गोष्टीवर होतो, तो बोगदा अरुंद होणे आणि टेंडनवरचा दाब वाढणे. वाह! म्हणजे कारणं वेगवेगळी असली तरी त्या सर्वांचा शेवट एकाच ठिकाणी होतो. आता मला या समस्येमागचं मूळ गणित कळतंय. आता पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्याला हा त्रास होतोय हे ओळखायचं कसं? याची काही ठराविक लक्षणं आहेत? हो, याची काही विशिष्ट लक्षणं आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे वेदनेचं स्वरूप. ही वेदना प्रामुख्याने खांद्याच्या वरच्या किंवा बाहेरील बाजूला जाणवते आणि अनेकदा ती दंडाच्या मध्यापर्यंत खाली पसरते. म्हणजे वेदना एकाच जागी न राहता खाली उतरते. आणि ती सतत असते की फक्त विशिष्ट हालचालींच्या वेळी येते? सुरुवातीला ती फक्त विशिष्ट हालचालींवेळी जाणवते, जसं की हात बाजूने वर उचलताना किंवा पाठीमागे कंगवा करताना. पण जसजशी सूज वाढते तसतशी ती वेदना सतत जाणू लागते, विशेषतः रात्री झोपल्यावर. रात्री जास्त का वाढते? कारण नकळतपणे त्या बाजूवर झोपल्यास टेंडनवर दाब येतो आणि वेदना वाढते. वेदनांशिवाय खांद्यामध्ये अशक्तपणा जाणवणे हे पण एक महत्वाचं लक्षण आहे. बरोबर. वस्तू उचलताना ताकद कमी लागते. अच्छा. काही लोकांना हालचाल करताना क्लिक किंवा पॉप असा आवाजही येतो आणि जिथे दुखतंय त्या भागावर बोटाने दाबून पाहिलं तर एक तीव्र कळ येते. याला टेंडरनेस म्हणतात. मूळ स्रोतांमध्ये 2 घरगुती चाचण्यांचा उल्लेख आहे. त्या कोणत्या आहेत? हो, पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे, ह्या चाचण्या स्वतःहून निदान करण्यासाठी नाहीयेत. या फक्त एक इशारा आहेत. जर यात वेदना जाणवली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही सूचना महत्वाची आहे. तर पहिली चाचणी आहे पेनफुल आर्क टेस्ट. हो, यात हात शरीराच्या बाजूने हळूहळू सरळ वर उचलायचा असतो. गंमत म्हणजे यात वेदना संपूर्ण हालचालीत होत नाही. साधारणपणे 60 ते 120 अंशांच्या कोनात हात असतो तेव्हाच खांद्यात वेदना जाणवते. अरे वा! म्हणजे एका विशिष्ट कोणातच वेदना जाणवते आणि त्यानंतर ती नाहीशी होते. हे असं का होतं? यामागे शास्त्रीय कारण आहे. त्याचं 60 ते 120 अंशांच्या कोनात तो टेंडन त्या अरुंद बोगद्यात सर्वात जास्त दाबला जातो. हात 120 अंशांच्या वर गेल्यावर तो त्या दाबातून मोकळा होतो आणि वेदना कमी होते. म्हणूनच याला पेनफुल आर्क म्हणतात. खूपच रंजक आहे. आणि दुसरी चाचणी आहे एम्प्टी कॅन टेस्ट. हो. कल्पना करा की तुमच्या हातात कोल्ड्रिंकचा एक रिकामा कॅन आहे आणि तुम्ही तो उलटा करून रिकामा करत आहात. यात हात बाजूला 90 अंशांवर उचलायचा, थोडा पुढे आणायचा आणि मग अंगठा जमिनीच्या दिशेने वळवायचा. ह्या स्थितीत जर खांद्याच्या वरच्या बाजूला तीव्र वेदना जाणवली तर ती या समस्येकडे इशारा करते. या चाचण्यांमुळे किमान एक दिशा तरी मिळते की डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. समजा निदान झालं की हीच समस्या आहे, तर उपचाराची पहिली पायरी काय असते? उपचाराची सुरुवात ही आग विझवण्यापासून होते, म्हणजे वेदना आणि सूज कमी करणे. यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आराम. आराम म्हणजे खांदा पूर्णपणे स्थिर ठेवायचा? नाही, याला ॲक्टिव्ह रेस्ट म्हणतात. म्हणजे ज्या हालचालींमुळे वेदना वाढते त्या थांबवणे, जसं की जड वस्तू उचलणे किंवा खांद्यावर जोर येईल अशी कोणतीही कृती टाळणे.
पण त्याच वेळी वेदना न होणाऱ्या मर्यादेत खांद्याची हलकी हालचाल चालू ठेवणं महत्वाचं आहे. आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक, तो किती महत्वाचा आहे? तो खूप प्रभावी ठरतो. दिवसातून 3-4 वेळा प्रत्येक वेळी 10 मिनिटांसाठी वेदनेच्या जागी बर्फाने शेकल्यास सूज कमी होण्यास मदत होते. आणि व्यायाम? लोक वेदना कमी झाल्यावर लगेच व्यायाम सुरू करतात. ते योग्य आहे का? नाही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वेदना आणि सूज असताना तीव्र व्यायाम करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. एकदा वेदना बऱ्यापैकी कमी झाल्यावरच फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने व्यायामाला सुरुवात केली जाते. सुरुवातीला पेंड्युलर एक्सरसाइजसारखे अगदी हलके व्यायाम केले जातात. पेंड्युलर व्यायाम म्हणजे काय? यामध्ये थोडं पुढे वाकून हाताला पूर्णपणे सैन सोडून एखाद्या लंबकाप्रमाणे सहजपणे पुढे मागे आणि गोल फिरवायचं. यात स्नायूंची ताकद अजिबात वापरायची नसते. यामुळे खांद्याच्या सांध्यात हलकी हालचाल होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि उरलेली सूज कमी होण्यास मदत होते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. सुप्रास्पायनेटस टेंडिनायटिस ही केवळ एका कारणामुळे होणारी समस्या नाही. यात आपल्या रोजच्या सवयी, शरीराची ठेवण, स्नायूंचं संतुलन आणि वय या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो. आणि या सगळ्याचा शेवट आपल्या त्या खांद्याच्या बोगद्यात, टेंडनवर येणाऱ्या अतिरिक्त दाबात होतो. अगदी. या सर्व कारणांमधला समान धागा म्हणजे त्या सबॲक्रोमियल स्पेसचे, म्हणजेच त्या बोगद्याचे अरुंद होणे. हे लक्षात घेता एक विचार मनात येतो. आपली आधुनिक जीवनशैली, तासनतास डेस्कवर बसण्यापासून ते सतत मान खाली घालून मोबाईल वापरण्यापर्यंत आपल्याला नकळतपणे त्या गोलाकार खांद्यांच्या स्थितीत राहण्यास भाग पाडते. बरोबर आहे. आपलं लक्षच नसतं त्याकडे. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण नकळतपणे आपल्या दैनंदिन सवयींमधूनच आपल्या खांद्याच्या बोगद्याला अरुंद तर करत नाही ना? आणि जर तसे असेल तर आज आपल्या शारीरिक ठेवणीमध्ये असा कोणता एक छोटासा जाणीवपूर्वक बदल करता येईल ज्यामुळे त्या टेंडनला श्वास घेण्यासाठी थोडी अधिक जागा मिळू शकेल. कदाचित फक्त कॉम्प्युटरवर काम करताना दर अर्ध्या तासाने खांदे थोडे मागे आणि खाली खिचून धरणे. इतका साधा बदलही भविष्यातील मोठ्या त्रासापासून आपल्याला वाचवू शकतो.